गांधीनगर येथील तरुण भावेश तुलसानी यानं रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली। या आत्महत्येमागे क्रिकेट बेटिंग, कर्जबाजारीपणा किंवा इतर कोणतं कारण आहे याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गांधीनगर पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदनात म्हटलं आहे की गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील मोठी कापड व्यापारपेठ असून येथे विविध व्यवसायांसोबतच क्रिकेट बेटिंग, खासगी सावकारी, गुटखा, गांजा विक्री यांसारखे बेकायदेशीर प्रकारांबाबत वारंवार चर्चा होत असते। क्रिकेट बेटिंगमुळे अनेक तरुण आर्थिक अडचणीत सापडल्याचं बोललं जातं। भावेश तुलसानी यांच्या आत्महत्येनंतर परिसरात बेटिंग रॅकेटबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली असून या प्रकरणाचा सखोल तपास होणे गरजेबाबत निवेदनात नमूद करण्यात आलं। भावेश तुलसानी वय वर्ष 22 याच्या पश्चात आई वडील एक मुलगा असा परिवार आहे। त्याच्या आत्महत्येमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून घटनेमागील सत्य समोर आणण्याची मागणी करण्यात आली। तसेच गांधीनगर परिसरात वाढत असलेली चोरी, खासगी सावकारी, मारामारी, सर्रास हल्ले, दारू, गुटखा, गांजा विक्री, बेटिंग यांसारख्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुका प्रमुख राजू उर्फ अनिल बापूसाहेब यादव, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, युवा सेना करवीर प्रमुख योगेश लोहार, शाखा प्रमुख सुनील पारपानी, रामराव पाटील, जितू कुबडे, प्रकाश मुदुगडे, दीपक धिंग, वसंत पवार, बाळासाहेब नल्लवडे, सचिन नागटिळक, शिवाजी लोहार, अजित चव्हाण, दीपक अंकल, कैलास जाधव, किशोर कांबरा तसेच अन्य शिवसैनिक उपस्थित होते। संबंधित प्रकरणाची निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी व गांधीनगर परिसरातील अवैध व्यवसायांवर आळा घालावा अशी मागणी करण्यात आली। न्यूज रिपोर्टर विशाल फुले, आज 24 तास, कोल्हापूर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।